तर मित्रांनो, आपण इन जॉमेट्रिकल बेसिक कन्सेप्ट मध्ये एक महत्वाची गोष्ट शिकलो होतो की ईच अँड एव्हरी फिगर आर मेड अप ऑफ पॉइंट, लाईन, रे अँड लाईन सेगमेंट. ओके, म्हणजे कोणतीही भौमितीय आकृती ही किरण, रेषा आणि रेषाखंड यामुळे तयार होतं. ओके, तर यामधली आपण पहिली आकृती बघितली होती की ट्रायंगल कशामुळे तयार होतं. ओके, तर ट्रायंगल मध्ये तुम्हाला दोन रेची गरज भासत असतं. तर अशाच पद्धतीने आता बाकीच्या आकृत्यांसंदर्भात आपण बघणार आहोत. तर त्या आकृत्या तुम्हाला खालीलपैकी दिसत आहेत. पहिली आकृती आपल्याला बघायची आहे ट्रायंगल. ट्रायंगल ट्रायंगल मीन्स त्रिकोण. आज आपल्याला शिकायचं आहे त्रिकोणा संदर्भात. ओके, त्याच्यानंतर रेक्टँगल. रेक्टँगल म्हणजे आयत. आणि त्यानंतर बघायचं आहे स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे चौरस. ठीक आहे, तर ह्या आकृत्या आपल्याला बघायच्या आहे आज. ओके, ट्रायंगल, रेक्टँगल आणि स्क्वेअर ह्या आकृत्यांसंदर्भात आज आपण बघूया की या आकृत्यांचं वाचन कसं करतात, या आकृत्यांचे पार्ट्स कोणते आहेत. ओके, पार्ट्स ऑफ अ ट्रायंगल, पार्ट्स ऑफ रेक्टँगल, पार्ट्स ऑफ स्क्वेअर. ओके, हाऊ टू रीड दिस ऑल फिगर्स. त्यांचे बाजू कोणत्या आहेत, त्यांचे वर्टायसेस कोणते आहेत, अँगल्स कोणते आहेत, त्यांचे काही स्पेशलायझेशन कोणते आहेत, प्रॉपर्टीज कोणत्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. नंबर 1, ट्रायंगल. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी एक ट्रायंगलची फिगर दिसते आणि त्या ज्या पद्धतीने आपण बाकीच्या आकृत्यांना नावं दिली होती त्याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही आकृतीला एबीसीडी अल्फाबेटचा वापर करून नाव देऊ शकता. जसं या ठिकाणी एक आकृती आहे, त्या आकृतीचं नाव आहे ट्रायंगल आणि त्या ट्रायंगलला नाव दिलेलं आहे आपण ABC. ओके, आता सगळ्यात प्रथम आपण बघूया की ट्रायंगल कशाला म्हणतात. ट्रायंगलची व्याख्या काय आहे या ठिकाणी. व्याख्या, डेफिनेशन. ट्रायंगलची व्याख्या काय आहे, त्रिकोणाची व्याख्या काय आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता त्रिकोण कसा तयार होतो हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या. त्रिकोणामध्ये 3 गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत आणि ती 3 गोष्ट म्हणजे रेषाखंड दिसत आहेत, सेगमेंट, हा आहे लाईन सेगमेंट, ए पासून तर सी पर्यंतचा लाईन सेगमेंट. मग असे किती लाईन सेगमेंट या ठिकाणी आहेत तर तुम्हाला समजेल 3. ओके, 3 रेषाखंड या ठिकाणी आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण हा 3 रेषाखंडामुळे तयार झालेला आहे. त्रिकोण हा 3 रेषाखंडामुळे तयार झालेला आहे. ओके, म्हणजे एक निश्चित झालं की त्रिकोण हा 3 रेषाखंडामुळे तयार झालेला आहे. ओके, मग आता ट्रायंगल मीन्स काय तर लक्षात घ्या. समजा मी हा एक रेषाखंड काढला, हा एक रेषाखंड काढला आणि हा एक रेषाखंड काढला आणि विचारलं की हा त्रिकोण तयार झाला का, तर तुमचं उत्तर असणार हा त्रिकोण तयार झालेला नाही, कारण की 3 रेषाखंड आहेत. ओके, 3 लाईन सेगमेंट आहेत, परंतु दिस इज नॉट अ ट्रायंगल. ओके, बट take once again another 3 lines. Suppose this is one line segment, again take here another line segment, again take here another line segment. आता आपण म्हणणार की नाही हा ट्रायंगल आहे, याही ठिकाणी 3 सेगमेंट होते, याही ठिकाणी 3 सेगमेंट आहे, पण फरक काय दिसतो, हे तीनही सेगमेंट एकमेकांना जोडले गेलेले आहेत. जर 3 रेषाखंड एकमेकांना जोडले गेले असतील तरच त्याला आपण ट्रायंगल असे म्हणणार. म्हणून ट्रायंगलची व्याख्या जर बघायची असेल तर काय होईल, ट्रायंगल इज अ क्लोज्ड फिगर. ट्रायंगल इज अ क्लोज्ड फिगर. लक्षात घ्या, ट्रायंगल इज अ क्लोज्ड फिगर बाउंडेड by 3 line segment. Okay, triangle is a closed figure which is bounded by a 3 line segment. त्रिकोण
ही एक अशी आकृती आहे की जी बंदिस्त आहे. क्लोज फिगर म्हणजे बंदिस्त. लक्षात घ्या, त्रिकोण काय आहे? त्रिकोण ही एक अशी बंदिस्त आकृती आहे की जे 3 रेषाखंडामुळे तयार होते. म्हणून आपण म्हणू शकतो 3 रेषाखंडामुळे तयार होणारी बंदिस्त आकृती. बंदिस्त म्हणजे क्लोज. ओके, बंदिस्त आकृती याला म्हणतात त्रिकोण. नंतर आहे नेम ऑफ ट्रायंगल. आता हा जो ट्रायंगल याला वाचन कसं करतात, याचं नाव कसं दिलं जातं? नाव तर आपल्याला सांगितलेलं आहे, ABCD जे काही आहे ते तुम्ही देऊ शकता. तुमच्याकडे जेवढे कोणते लेटर्स आहेत त्या लेटर्स पैकी कोणते तुम्ही लेटर यूज करू शकता. पण नाव देत असताना लक्षात घ्या मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, ट्रायंगलची जर फिगर असेल तर ट्रायंगलचा सिम्बॉल काढायचा. जर तुमचा स्क्वेअरचा आकृती असेल तर स्क्वेअरचा सिम्बॉल काढायचा. जर तुमचा रेक्टँगलचा आकृती फिगर असेल तर रेक्टँगलचा सिम्बॉल काढायचा. जर अँगल असेल तर अँगलचा सिम्बॉल काढायचा. म्हणजे जी आकृती असेल त्या आकृतीचा सिम्बॉल काढायचा, चिन्ह काढायचं आणि नाव लिहायचं. जसं आता हे ट्रायंगलची फिगर आहे, त्याच्यामुळे ट्रायंगलचा सिम्बॉल काढला छोटासा. आणि सुरुवात कुठून करायची तर लक्षात घ्या, ट्रायंगलचे तीनही जे वर्टेक्स आहेत किंवा तीनही जे पॉइंट आहेत ते सेम आहेत. ओके, त्याच्यामुळे सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता. ए पासून सुरुवात केली तर ACB, कुठूनही सुरुवात करा, कशीही सुरुवात करा, तुमचा तो झाला नाव. ABC पासून सुरुवात करा, V पासून सुरुवात करू शकता, C पासून सुरुवात करू शकता. समजा C पासून सुरुवात केली तर मागे मागे पण जाऊ शकता, पुढे पण जाऊ शकता. म्हणजे दोन्ही बाजूने कसंही वाचता येतं, परंतु जेवढे लेटर्स असतील ते लेटर्स या ठिकाणी आले पाहिजेत. जसं मी आता या ठिकाणी नाव लिहितोय ट्रायंगल ABC, याला उलटी वाचता येतं ट्रायंगल CBA. काहीही फरक पडत नाही, कुठूनही सुरुवात करा आणि कसंही वाचा, तो त्याचं नाव आहे. ओके, ट्रायंगल ABC, ट्रायंगल CBA, ट्रायंगल CBA, ट्रायंगल BCA, ट्रायंगल ACB, कसंही वाचा. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला नाव वाचता येईल ट्रायंगलचं. ओके, ट्रायंगलचं नाव अतिशय सोपी आहे. तर हा नाव आहे ट्रायंगलचा ABC. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे साइड्स. साइड्स म्हणजे काय होतं तर साइड्स म्हणजे बाजू. साइड्स म्हणजे काय होतं? बाजू. बाजू म्हणजे त्यालाच आपण हात म्हणतो, पार्ट म्हणतो, भाग म्हणतो, भुजा म्हणतो. ओके, मग ज्यामुळे ती आकृती तयार होते त्यांना म्हणतात त्या वस्तूचे, त्या आकृतीचे पार्ट्स, बाजू, भुजा, हात, साइड्स. ओके, मग आता ही आकृती कशामुळे तयार झालेली आहे तर ही आकृती तयार झालेली आहे मित्रांनो यामुळे, या लाईन सेगमेंट मुळे तयार झालेली आहे. म्हणून हा लाईन सेगमेंट काय झाली, याची बाजू झाली, साइड. मग आता इथं बाजू किती आहे तर ही एक बाजू झाली, ही एक बाजू झाली आणि ही एक बाजू. बाजू म्हणजे काय तर बाजू म्हणजे लाईन सेगमेंट. लक्षात ठेवायचं, बाजू म्हणजे काय तर लाईन सेगमेंट. आलं लक्षात? बाजू म्हणजे काय, लाईन सेगमेंट. मग आता तुम्ही याला दोन पद्धतीने लिहू शकता. नंबर एक, याला साइड म्हणून लिहू शकता. मग साइड किती आहे तर नंबर एक साइड, एक एक नाव वाचायचं. साइड AC, जसं मी साइड AC लिहिलं, साइड AC लिहिलं, साइड AC. दुसरं कोणतं आहे, साइड CB लिहिलं आणि तिसरं कोणतं लिहिलं, साइड BA. बघा, हे झाले तीन नाव. यालाच तुम्ही साइड समजा नाही लिहिलं तर दुसऱ्या पद्धतीने पण लिहू शकता. तो म्हणजे साइड न लिहिता तुम्ही याला सेगमेंट पण लिहू शकता. दुसऱ्या पद्धतीने सेगमेंट AC, सेगमेंट CB,
आणि सेगमेंट BA याही पद्धतीने तुम्ही लिहू शकता. म्हणजे लक्षात ठेवायचं, त्रिकोणाला 3 बाजू असतात. बाजू म्हणजे काय, तर त्याचे जे लाईन सेगमेंट असतात त्यांनाच आपण बाजू असे म्हणतो. ओके. त्यानंतर आहे वर्टायसेस. वर्टायसेस म्हणजे आता हा वाला भाग आपण याच्यातही शिकलेलो आहोत. कुठं, आपल्या अँगल मध्ये. वर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू. ओके. वर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू. साइड म्हणजे काय सांगितलं होतं, बाजू. ओके. वर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणजे ज्या ठिकाणी मागच्या वेळी 2 रे एकत्र आले होते तेव्हा शिरोबिंदू म्हटलं होतं. आता ज्या ठिकाणी 2 सेगमेंट एकत्र आले त्याला आपण या ठिकाणी शिरोबिंदू म्हणूया. तर ज्या ठिकाणी हा इथून एक बघा, बी पासून सुरुवात झालं तर ए मध्ये एक आलं, आणि सी पासून सुरुवात झालं तर ए मध्ये एकूण मिळालं. म्हणून हा जो ए दिसतोय तुम्हाला, तर ए काय आहे, वर्टेक्स आहे. त्याच्यानंतर सी काय आहे, वर्टेक्स आहे. जे टोक आहेत त्याची त्याला म्हणतात वर्टेक्स. मग आता याचं वाचन कसं करायचं, याला पण 2 पद्धतीने वाचता येतं. तुम्ही एकतर वर्टेक्स म्हणू शकता, वर्टेक्स ए, वर्टेक्स बी, ओके, किंवा वर्टेक्स सी. ओके. वर्टेक्स ए बी सी. याला दुसऱ्या पद्धतीने पण वाचता येतं. आता यालाच तुम्ही वाचू शकता, काय वाचता येईल यालाच आपल्याला, पॉइंट म्हणू पण शकतो आपण याला. पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी. याही पद्धतीने मित्रांनो आपण वाचू शकतो. यालाच मराठीमध्ये शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी, शिरोबिंदू सी, किंवा याला आपण बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी या पद्धतीने वाचू शकतो. ओके. त्यानंतर बघायचं आपल्याला अँगल. त्यानंतर बघायचं आपल्याला अँगल. अँगल म्हणजे काय, तर अँगल म्हणजे होतं कोन, जे मागच्या भागामध्ये शिकलो आपण, कोन. मग अँगल कसं तयार होतं, ज्या ठिकाणी 2 लाईन सेगमेंट एकत्र येतात आणि ज्या वर्टेक्स मध्ये छेदतात त्याचा आतील भाग म्हणजे अँगल असतो. जसं आता हा ए या वर्टेक्स मध्ये छेदल्यानंतर हा आतील भाग जो दिसतो तुम्हाला, हा आतील भाग, हा जो आतील भाग आहे या ठिकाणी अँगल तयार होतो. हा झाला अँगल त्याचा. ठीक आहे. तर अँगल म्हणजे काय, तर हा आतील भाग. तर हा एक अँगल झाला, हा दुसरा अँगल झाला, हा तिसरा अँगल झाला. ओके. तर लक्षात ठेवायचं की अँगल पण तुम्हाला वाचन करायचं असेल, याला जर सांगायचं असेल ए ला, तर तुम्हाला बी पासून पण सुरुवात करता येतं, सी पासून पण सुरुवात करता येतं. बघा आता पहिल्यांदा एका एका अक्षरामध्ये घेऊ आपण. याला जर सांगायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, अँगलचा सिम्बॉल द्यायचा आहे. अँगल ए एक झाला, अँगल बी दुसरा झाला, अँगल सी तिसरा झाला. म्हणजे अशा पद्धतीने त्रिकोणामध्ये 3 कोन असतात. ठीक आहे. याला 3 अक्षराने पण वाचू शकतो, पण 3 अक्षराने वाचताना मधामध्ये ए आला पाहिजे. जसं अँगल बी ए सी, दुसरं अँगल ए बी सी, तिसरं अँगल बी सी ए. हे नाव आहे त्याचं. हे दोन्ही पद्धतीने तुम्ही वाचू शकता. ओके. या दोन्ही पद्धतीने वाचू शकतो आपण. ऑर दिलं, ऑर म्हणजे किंवा. ओके. तर बघा यामध्ये पण ए आहे सेंटर मध्ये, इथं पण बी आहे सेंटर मध्ये, या ठिकाणी सी आहे सेंटर मध्ये. 3 अक्षराने पण आपण वाचू शकतो, एका अक्षराने पण वाचू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा आहे या ठिकाणी सांगण्याचा, की त्रिकोण जो असतो, प्रॉपर्टी बघूया आपण. त्रिकोणाची एक महत्वाची प्रॉपर्टी काय आहे, गुणधर्म काय आहे. जगातला कोणताही त्रिकोण घ्या, कोणत्याही प्रकारचा त्रिकोण घ्या, त्याची एकच प्रॉपर्टी आहे, आणि ती प्रॉपर्टी कोणती आहे, ती प्रॉपर्टी म्हणजे त्रिकोण म्हटलं अँगल तयार झाला, अँगल म्हटलं की त्यामध्ये माप आले. ओके. त्यामध्ये काय आले, माप आले, मेजर आलं. ओके. हे माप आहे की काहीतरी अंशाचं माप असेल, जे आपण सुरुवातीला अँगल मध्ये शिकलो. वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स असतात, त्यांचे माप असणार आहे. ए चा माप असेल, बी चा माप असेल, सी चा माप असेल. ओके.
तर एक प्रॉपर्टी आहे ट्रायंगल विषयी, ते लक्षात ठेवायचं. कोणती प्रॉपर्टी आहे? द सम ऑफ मेजर ऑफ ऑल 3 angles is 180 डिग्री. ओके, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 येतं. द सम ऑफ मेजर ऑफ एन 3 angles is 180 डिग्री. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज, मापांची बेरीज किती येतं? 180 येतं. ओके, म्हणजे डोळे बंद करून तुम्ही सांगू शकता की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 येते. जसे या ठिकाणी काही कोण आहे 60 डिग्री, या ठिकाणी आहे 60 डिग्री, या ठिकाणी आहे 60 डिग्री. तिघांची जर बेरीज केली, ओके, द मेजर ऑफ एन, ओके, इथे लिहून देतोय मी, द मेजर ऑफ एन 3 angles in a triangle is 180 degree. The measure of, sorry, okay, just a minute. Okay, the measure of the sum of measure of an angle. Okay, the sum of measure of an angle in a triangle is 180 degree. ओके, त्रिकोणातील तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 येत असते. जसं आता हा उदाहरण सांगितला, 60 डिग्री 60 डिग्री 60 डिग्री यांची जर बेरीज केली, कोणताही त्रिकोण घ्या, तर 60 डिग्री प्लस 60 डिग्री प्लस 60 डिग्री 60च नाही राहणार, प्रत्येकाचे माप वेगवेगळे असतील. तिघांची समजा बेरीज जर केली तर 180 येतं. जर 180 येत असेल तरच तो ट्रायंगल, अन्यथा तो ट्रायंगल नाही. ओके, अत्यंत महत्वाच्या गोष्टी या ठिकाणी आपण बघितलं. तर लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्रिकोणामध्ये 3 बाजू असतात, त्रिकोणामध्ये 3 शिरोबिंदू असतात, त्रिकोणामध्ये 3 कोन असतात. ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी. त्रिकोण म्हटलं का 3 बाजू 3 शिरोबिंदू 3 कोन. आणि एक महत्वाची प्रॉपर्टी सांगितली, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180च येते. मग तो कोणताही प्रकार असो, काटकोन असो, विशाल कोन असो, लघुकोन असो, आयसोसेलस असो, कोणत्याही प्रकारचा त्रिकोण असो जगातला, त्याचे माप जे दिले असतील किंवा नसतील दिले तरी त्यांची बेरीज 180च येते 100%. ओके, ते आपण चेक करू बघू. ठीक आहे.